12 डिसेंबरला माननीय शरद पवार साहेब नागपूरला येणार आहे आणि नागपूरच्या 0 माईल येथे दुपारी 2 वाजता पवार साहेबांची सभा आहे आणि त्या सभेमध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जी 800 किलोमीटरची संघर्ष यात्रा काढलेली आहे त्या संघर्ष यात्रेचा समारोप त्या कार्यक्रमामध्ये होणार आहे। या कार्यक्रमाला आम्ही माननीय उद्धवजी ठाकरे यांना निमंत्रण दिलं आहे, ते येणार आहेत। आमच्या मित्रपक्षाचे काँग्रेसच्या माध्यमातून राज्याच्या बाहेरचे माननीय दिग्विजय सिंगजी येणार आहेत। राज्यातील जे काँग्रेसचे नेते आहेत त्यामध्ये पक्षाचे अध्यक्ष नाना भाऊ, त्याचबरोबर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, पृथ्वीराजजी चव्हाण, अशोक चव्हाण, त्याचबरोबर सर्व पक्षाचे आमच्या मित्रपक्षाचे नेते, त्याचबरोबर शेकापाचे जयंत पाटील, संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दानवे साहेब, या सर्वांना आम्ही निमंत्रित केलं आहे। पण उद्धव ठाकरे आणि दिग्विजय सिंग यांचं कन्फर्मेशन आलं आहे आणि बाकी नेत्यांना आज उद्या आम्ही त्यांना सर्वांना निमंत्रण देणार आहे, जेणेकरून सर्व मित्रपक्षाचे सर्व नेते आणि त्यामध्ये मित्रपक्षाचे आमदारांना सुद्धा आम्ही निमंत्रित करणार आहे। जे सध्या राज्यासमोर प्रश्न आहेत, खास करून अवकाळी पावसाच्या बाबतीत, अवकाळी पावसाचे लवकरात लवकर पंचनामे झाले पाहिजे, त्यांना लवकरात लवकर मदत झाली पाहिजे। पण अडचण अशी आहे की मागच्या 7-8 महिन्यापूर्वीच काही ठिकाणी अतिवृष्टी झाली होती, त्याचे पंचनामे सुद्धा अनेक जिल्ह्यामध्ये झाले होते। पण त्या बाबतीत सुद्धा आतापर्यंत शेतकऱ्यांना त्या जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे मोबदल्यासाठी विनंती करून सुद्धा अनेक जिल्ह्यामध्ये अजून सुद्धा मोबदला त्याचा मिळाला नाही। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना अशी धास्ती आहे की आता जो अवकाळी पाऊस झाला याचे पंचनामे होतील, कलेक्टरचा रिपोर्ट शासनाकडे जाईल, पण त्याचे तरी पैसे मिळतील का, अशा प्रकारची धास्ती शेतकऱ्यांमध्ये आहे। त्याचबरोबर कापसाच्या भावाचा प्रश्न आहे। यावर्षी कापसाचे भाव मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा कमी आहे। आमचं जेव्हा सरकार होतं त्यावेळेस आम्ही 13,000 13,500 रुपयापर्यंत कापसाला भाव दिला होता 2 वर्षापूर्वी। पण या सरकारने मागच्या वर्षी सुद्धा कापसाला भाव दिला नाही आणि यावर्षी तर मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा वाईट परिस्थिती कापसाची आहे। मधात 6,800 पर्यंत भाव आले होते। त्याच्यामुळे या बाबतीत सुद्धा राज्य शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्याला त्यांना चांगल्या पद्धतीने कापसाला भाव दिला पाहिजे। सोयाबीनला भाव नाही आहे। कापसाला आमची मागणी आहे की कापसाला 14,000 रुपये आणि सोयाबीनला 8,000 रुपये भाव दिला पाहिजे। मी 10 वर्षापूर्वीची तुम्हाला आठवण करून देतो। 10 वर्षापूर्वी 2013ला देवेंद्र फडणवीस, त्यावेळेचे विरोधी पक्षनेते, आणि पाशा पटेल जे आता कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत, यांनी शेतकरी दिंडी काढली होती आणि त्या शेतकरी दिंडीमध्ये आमचा सरकार असताना आम्हाला मागणी केली होती 10 वर्षापूर्वी की सोयाबीनला 6,000 रुपये भाव द्या। आता 10 वर्षानंतर 6चे आम्ही राज्य शासन सांगतो की कमीत कमी 8,000 रुपये भाव द्या। त्यांनी जी मागणी केली त्यांनी तर मुख्यमंत्री झाल्यानंतरही पूर्ण केली नाही। अशा प्रकारचे जे अनेक प्रश्न आहे, कंत्राटी भरतीचा प्रश्न आहे, शाळा दत्तक घेण्याचा प्रश्न आहे, पीक विम्याच्या बाबतीत अनेक जिल्ह्यामध्ये नाराजी। मी आज या 12 डिसेंबरच्या कार्यक्रमानिमित्तानं सर्व जिल्ह्यामध्ये जाऊन आलो, तिथे शेतकऱ्यांशी चर्चा केली, त्यांच्या शेतामध्ये जाऊन आलो, त्यांची संपूर्ण परिस्थिती पाहिली। पीक विम्याच्या बाबतीत प्रचंड नाराजी शेतकऱ्यांची आहे। अशा प्रकारचे अनेक प्रश्न घेऊन आम्ही या मोर्चाचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे। ही सभा झाल्यानंतर आम्ही आमच्या पक्षातर्फे त्यानिमित्तानं राज्य शासनाला जाऊन त्या पद्धतीचे निवेदन देऊ आणि जे काही महाराष्ट्रासमोर जे ज्वलंत प्रश्न आहेत त्या बाबतीत या झोपलेल्या सरकारला जागा करण्याचं काम त्यानिमित्तानं या 12 तारखेच्या आमच्या या मोर्चाने होणार आहे।
आणि त्या पद्धतीने या सर्व कामासाठी आमचा पाठपुरावा राहील. विधानसभेमध्ये सुद्धा हे प्रश्न आम्ही सातत्याने त्या निमित्तानं विचारू. महाराष्ट्रात सभा आहे आणि मोर्चा म्हणजे ती रोहित पवार यांचा जो संघर्ष यात्रेचा मोर्चा तो येणार तिथे त्यांचा समारोप होणार, तिथे सभा होणार आणि निवेदन घेऊन आम्ही मग शेवटी इंडिया आघाडीचे लोक सहभागी होणार आहेत म्हटलं. त्याच्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि जयंत पाटील मित्र पक्षाचे आमचे जे आहेत शेकापाचे. उद्धव ठाकरेजी बोललो त्यांनी होकार दिलाय, दिग्विजय सिंगजी बोललो त्यांनी होकार दिलाय. आज उद्या मी जे आपले राज्याचे नेते आहेत काँग्रेसचे आणि शिवसेनेचे यांचे जे संजय राऊतची सुद्धा बोललो. काँग्रेसच्या राज्याच्या नेत्याशी आज उद्या मी बोलेन. महाविकास आघाडीच्या राहुल गांधींच्या संदर्भात काय निरोप आलाय का? काय म्हटलं? राहुल गांधी या यात्रेला समारोपाला उपस्थित राहण्याची शक्यता होती? नाही, राहुल गांधीशी म्हणजे आम्ही दिग्विजय सिंगला निमंत्रण दिलं होतं. त्यांनी कालच मला त्यांचा फोन आला की ते येणार आहे. आणि उद्धवजीचं माझं काल बोलणं झालं, ते सुद्धा 12 डिसेंबरच्या या आमच्या जी यात्रा आहे संघर्ष यात्राच्या समारोपीय कार्यक्रमाला येणार आहेत. वज्रमुख सभा संपूर्ण आघाडीच्या मागे पडल्या, त्यानंतर आता तुमचा हा खरं तर एका पक्षाचा स्पेसिफिक कार्यक्रम होता, त्यासाठी सगळे नेते एकत्रित येत आहेत. या सगळ्याचे पॉलिटिकल गेन्स तुम्ही नक्की कसे बघता? कसं आहे की काँग्रेस पक्ष असो, राष्ट्रवादी पक्ष असो, शिवसेना असो, शेकापा असो, हे सर्व पक्षाच्या माध्यमातून जे काही आज राज्यासमोरचे प्रश्न आहे ते प्रश्न त्या निमित्तानं जे नागपूर येथे अधिवेशन उद्यापासून चालू होणार आहे त्या अधिवेशनासमोर या सरकारसमोर मांडावे या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. आणि अशा अनेक प्रश्नासाठी महाराष्ट्राच्या समोरच्या ही संघर्ष यात्रा जी निघाली आहे ती जवळजवळ 800 किलोमीटर चालून त्या निमित्तानं नागपूरला येते आहे. त्याचा समारोप सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे, पण विधानभवनामध्ये एकच राष्ट्रवादीचं कार्यालय आहे. दोन्ही जे गट आहे ते कुठे बसणार आता? आणि धर्मराव बाबा आता म्हणतात आहे की ते अधिकृत कार्यालय आमचंच आहे, खरी राष्ट्रवादी आमचीच आहे, ते कार्यालय आमचंच आहे. कसं आहे की आमच्या पक्षातनं काही मंडळी बाहेर गेलीत, त्याच्यामुळे पक्ष कार्यालय आमचंच राहणार आहे. आता जे आमच्यातनं बाहेर गेलेत त्यांनी आपली काहीतरी व्यवस्था करण्यासाठी विनंती अध्यक्षांना केली पाहिजे. आम्ही विनंती करायचा प्रश्न नाही, कारण की आमचं तर कार्यालय आहेच. आमच्यातनं जी बाहेर गेलीत ना त्यांनी विनंती करायला पाहिजे. सर, अनिल देशमुखांचं राजकारण संपलेलं आहे, त्यांचे दिवस संपलेले आहेत असं आता म्हणाले. ही त्यांची निवडणूक शेवटची निवडणूक असेल. न बोललेलं बरं. सर, लोकसभेला जाताना आपण इंडिया आघाडी म्हणून लढणार आहोत, पण नागपूरचं अधिवेशन होतं. या अधिवेशनानंतर लोकसभेची पूर्ण राज्यभर धूमधाम तयारी सुरू होणार आहे. राष्ट्रवादी आपला 12 डिसेंबरचा मोर्चा काढत आहे, त्या लोकांना निमंत्रित करतात पूर्ण इंडिया आघाडीला. काँग्रेस 11 तारखेला स्वतःचा मोर्चा काढत आहे. हे कुठेतरी कॉर्डिनेशन नाही झालं का की दोन्ही पक्ष मिळून एकत्र मोठा भव्य मोर्चा करून एक विरोधकांना भरवता आला असता? एकत्र तर आमच्या बजरमुखची जशी सभा झाली नागपूरला झाली होती, अनेक ठिकाणी झाली, तशा तर सभा आमच्या एकत्र होणारच आहे. आम्ही काँग्रेसच्या नेत्यांना, शिवसेनेच्या नेत्यांना आम्ही पाहुणे म्हणून इथे बोलावत आहे. बाकी मग तिन्ही पक्षाची जी एकत्र सभा जी होणार आहे तिथं आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही घेणारच आहोत. त्याचं आयोजन आमचं ठरलेलं आहे. एक महत्वाचं, मागचं अधिवेशन हे अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतरचं पहिलं अधिवेशन होतं, त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांनी त्या अधिवेशनाला खूप कमी उपस्थिती लावली होती. काही आमदार यायचे, काही जायचे, कारण कोणाला डिस्क्लोज करायचं नव्हतं की नक्की कोण कोणासोबत आहे. यावेळेसची परिस्थिती काय असेल? आणि दुसरं महत्वाचं, तुमच्याकडून सुद्धा व्हीप जारी झालेला नव्हता, तो व्हीप यंदा लागेल का? पहिली गोष्ट अशी आहे की जे अजित पवार बरोबर जे आमदार गेलेत ते अजूनही द्विधा मनस्थितीत आहे. त्यातले अनेक आमदार आमच्या संपर्कात आहे, माननीय पवार साहेबांच्या संपर्कात आहे, जयंत पाटलीच्या संपर्कात आहे, आमच्या संपर्कात आहे. आता त्यांचं एकच म्हणणं आहे की जेवढी जास्तीत जास्त कामं काढता येईल सरकारकडनं मतदारसंघासाठी तेवढे काढून घ्या. आणि त्याच्यानंतर अनेक आमदार घर वापसी त्यांची होणार आहे. हे 100% यामध्ये आपल्याला दिसेल की पुढील काळामध्ये अनेक आमदारांची घर वापसी झालेली दिसेल. साधारण किती आमदारांची घर वापसी होईल? टेंटेटिव्ह आकडा तुम्हाला पहा, मोठा आकडा आहे तो. सर, निवडणुकीच्या आधी, विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी घर वापसी होईल का? विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच घर वापसी होईल. आता त्यांचे मतदारसंघातले त्यांना सरकारकडनं कामं काढून घ्यायचे आहेत. नाही, पण आता ज्या राज्यांचे निकाल लागले त्या काही जणांनी असं स्टेटमेंट दिलं की आम्ही
जर केंद्रात मोदीच येणार आहेत हे एकदम आता फायनल झालेलं आहे, त्यामुळे आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता हे या निकालांवरून पण सिद्ध झालं. कसं आहे, तुम्हाला कल्पना आहे की महाराष्ट्रातली ह्या 3-4 राज्यामध्ये जो निकाल लागला, ठीक आहे, त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून आलेत, पण महाराष्ट्राची परिस्थिती सर्वांना माहीत आहे काय. तर महाराष्ट्रामध्ये फार वेगळी परिस्थिती आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जेव्हा केव्हा निवडणुका होईल त्यामध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, शेकापा आणि बाकी आमचे मित्रपक्ष आहे यांचं 100% सरकार महाराष्ट्रामध्ये येणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. सर, अवकाळी पाऊस हा एक विषय आहे, परंतु दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे ओबीसी आणि मराठा आरक्षण. याकडे कसं बघता, या पूर्ण अधिवेशनात हा चर्चा का कसं आहे, मराठा आरक्षणाच्या बाबतीत, ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत, मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीत, लिंगायत या बाबतीत चर्चा झालीच पाहिजे आणि मग याच्यामध्ये मार्ग निघालाच पाहिजे. हे राज्य शासनाचं काम आहे की या मराठा जे आंदोलन आहे, ओबीसी आंदोलन आहे, या बाबतीत राज्य शासनाने व्यवस्थित मार्ग काढला पाहिजे. फडणवीसांनी मागणी केली होती ज्यावेळी ते विरोधी पक्ष नेते होते की सर्व निर्णय हे राज्याच्या अखत्यारीत आहेत. मग आज फडणवीस यू टर्न का घेत आहेत, का मराठा आरक्षणासंदर्भात कठोर भूमिका घेत नाही आणि का केंद्राकडे बोट दाखवतात, काय तुमचं मत आहे? कसं आहे, पहिले तर राज्य शासनाने जाहीर केलं होतं की आम्ही 30 दिवसामध्ये मराठा आंदोलनाच्या बाबतीत निर्णय घेऊ. त्याच्यानंतर 10 दिवस जरांगे पाटलांनी परत वाढून दिले. ते 40 दिवसामध्ये निर्णय घेऊ शकले नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सांगतो आम्ही 30 दिवसामध्ये निर्णय घेऊ, याचा अर्थ काहीतरी त्यांनी विचार करूनच त्यांनी 30 दिवस दिले असतील त्यावेळेस. आता 24 जानेवारीची आता तारीख आहे. त्याच्यामुळे या 24 जानेवारीच्या पहिले काहीतरी राज्य शासनाने या बाबतीतला मार्ग काढला पाहिजे. मराठा समाज आणि ओबीसी समाज यांना ज्या पद्धतीनं राज्य शासन एकमेकांसमोर आणून त्यांच्यामध्ये जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करते आहे, हे काम थांबून व्यवस्थित कशा पद्धतीने त्यांना न्याय देता येईल या दृष्टीनं राज्य शासनाने प्रयत्न केला पाहिजे. तुमच्या पक्षाचे जितेंद्र आव्हाड सध्या अजितदादांवरती वारंवार ट्विट करतायत आणि एक प्रकारचं पर्सनल कमेंट्स किंवा काइंड ऑफ बॉडी शेमिंग अशा पद्धतीचं ते सुरू आहे. पण आव्हाडांचं यामध्ये मत आहे की सुरुवात अजितदादांनी केली. मूळ विषय असा आहे की शिवसेनेत फूट पडल्यानंतर ज्या पद्धतीने गटांनी एकमेकांवरती पर्सनल कमेंट्स करायला सुरुवात केली याची पुनरावृत्ती आता राष्ट्रवादीत होती असं दिसतंय का? कसं आहे की पहिली गोष्ट, अजित पवार साहेबांच्यावर जे काही आमदार गेले तिकडे आणि त्यांनी आपला अलग गट स्थापन केला, मित्रमंडळच म्हणायला पाहिजे त्यांना, अजितदादा मित्रमंडळ. त्या अजितदादा मित्रमंडळ जे आहे, जसं गणेश मंडळ राहतं ना तसं ते मित्रमंडळ जे त्यांनी स्थापन केलं, त्याच्यामध्ये जे काही आमदार गेलेत, आता मी मगा सांगितलं ते काही स्वखुशीने गेले नाही, त्यांना जबरदस्ती जावं लागले तिकडे. जरांगे पाटील म्हणतात की म्हणजे धनगर, मुस्लिम आणि मराठा समाज एकत्र आला तर आपल्याला आरक्षण मिळू शकतं आणि याचा परिणाम पुढे लोकसभेवर दिसेल का? कसं आहे, मी मगा सांगितलं की राज्य शासनाने ज्या समाजाच्या मागण्या आहेत त्याच्या बाबतीत व्यवस्थित बसून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण न्याय देण्याचं बाजूला ठेवून एकमेकांमध्ये भांडणं कशी लावतील असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. सर, या ओबीसी आरक्षणावरून मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट असलेले मंत्री छगन भुजबळ मात्र सरकारच्या विरोधात भूमिका घेताना दिसत आहे आरक्षणासाठी. कसं होतंय? मला आश्चर्य आहे की राज्य शासनाचे एखादे मंत्री ते आपली स्वतंत्र भूमिका मांडतात आणि त्याच राज्य शासनाचे एक मंत्री विखे पाटील म्हणतात की भुजबळ यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मला एक समजत नाही की अशा प्रकारचे जे प्रश्न राज्यासमोरचे असतात आणि आरक्षणाचा महत्त्वाचा प्रश्न आहे, ओबीसी आरक्षण असो की तुमचं मराठा आरक्षण असो, आणि अशा प्रश्नाच्या बाबतीत राज्य मंत्रिमंडळामध्ये बैठक झाली पाहिजे, त्याची चांगल्या पद्धतीने चर्चा झाली पाहिजे आणि चर्चा होऊन त्याचा निर्णय होऊन निर्णय बाहेर आला पाहिजे. पण इथे मंत्रिमंडळातीलच मंत्री अलग अलग पद्धतीनं वक्तव्य करतात, हे महाराष्ट्रात कधी अशा पद्धतीनं घडलं नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर राहिलं देशमुख साहेब, तुम्ही व्हीप जारी करणार आहात? आमच्या आमदारांना हा. नाही, आमच्या आमदारांना जे आमच्याबरोबर सध्या आमदार आहेत त्यांना व्हीप तर काही वेळ आली तशीच व्हीप जारी करू, त्याच्यामध्ये काय. मागच्या वेळी तो केला गेला नाही म्हणून नाही, एक ठीक आहे, शासनगतीचं एक म्हणत होतं. तशा पद्धतीची वेळ आली नाही. आणि तुम्ही जो मगा प्रश्न विचारला की अजितदादा गटाचे जे आमदार तिकडे गेलेत, त्यांच्यावर गेलेत, ते अधिवेशनामध्ये तुम्ही पाहिलं मागच्या वेळेस की ते अधिवेशनामध्ये लॉबीमध्ये फिरायचे, पण अधिवेशनामध्ये कधी ते येऊन बसले नाही, कधी त्यांनी प्रश्नोत्तरामध्ये किंवा लक्षवेधीमध्ये काही भाग घेतला नाही, कामकाजामध्ये भाग घेतला नाही. याचाच अर्थ तुम्ही समजून जा की त्यांची काही मनस्थिती
पवार साहेबांना सोडून जायची नाही असंच ते दिसतं सगळं आणि ते पुढील काळामध्ये तुम्हाला घर वापसी दिसेल त्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात. व्हीपचा जो मुद्दा आहे त्याबाबत काय सांगाल? म्हणजे व्हीप तुम्ही बजावणार आहात की नाही बजावणार? कसं कशा पद्धतीची वेळ येते आतापर्यंत तर मागच्या अधिवेशनात व्हीप बजावण्याची वेळ आली नाही, या अधिवेशनात सुद्धा येणार नाही. आली तर पाहून निर्णय घेऊ आम्ही काय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.